आपला आजचा पदार्थ आहे रोटी किंवा नान. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो आणि कुठलीही पंजाबी डिश मागवतो, तेव्हा त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण रोटी, बटर रोटी, नान, कुलचा ह्याच्यापैकी कुठलातरी पदार्थ मागवतो. मी स्वतः हॉटेलमध्ये फारसा न जाण्याचं हे एक मोठं कारण आहे, की मला रोटी किंवा नान ह्याच्यापैकी काहीतरी खायलाच लागतं. त्याला मला पर्याय मिळत नाही. कारण काय प्रॉब्लेम आहे, की रोटी किंवा नान किंवा कुलचा ह्याचं जे पीठ आहे, ते असतं मैदा आणि मैदा आपल्या शरीरासाठी खाणं चुकीचं आहे. कारण त्यात प्रोटीन नसतं, त्यात फायबर नसतं. त्याच्यामध्ये फक्त कॅलरी असलेलं पांढरं पीठ शिल्लक राहिलेलं असतं. आता आपल्या शरीरासाठी जर चांगलं पाहिजे असेल, तर आपण गव्हाची चपाती खाल्ली पाहिजे, ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे, बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. परंतु हे पदार्थ हॉटेलमध्ये मिळत नाहीत. आता ते का मिळत नाहीत? कारण ते करणं अवघड असतं. ते करायला वेगळे लोक लागतात. ते थापायला लागतं, ते लाटायला लागतं, त्याच्यासाठी श्रम जास्त लागतात. परंतु रोटी, नान वगैरे करणं हे त्या मानाने सोपं असतं. कारण मैद्याचं जे कणिक आहे, ती पटकन पसरते. तुम्ही हातावरती घेऊन जरी तो गोळा खालीवर केला तरी ते लवकर पसरतं आणि लवकर भाजता येतं तंदूरमध्ये. त्याच्यामुळे हॉटेलवाले नेहमी आपल्याला रोटी किंवा नान किंवा कुलचा असे पदार्थ देतात. परंतु भाकरी किंवा चपाती देत नाहीत. खूप कमी ठिकाणी भाकरी किंवा चपाती मिळते आणि फक्त मैद्यापासून बनलेली आणि त्यात बऱ्याच वेळा मीठ मोठ्या प्रमाणात घातलेलं असतं. कारण कसं असतं, की मीठ घातली की चव येते, पण जास्त मीठ हे पण आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्याच्यामुळे त्यात असलेला मैदा आणि त्यात असलेलं मीठ ह्याचा जर विचार केला, तर नान, रोटी वगैरे खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आणि ह्याला मी रेटिंग देतो आहे 5 पैकी 1. आणि माझं तुम्हाला एवढं म्हणणं आहे, की शक्य तेव्हा चपाती किंवा भाकरीच्या मागे लागा. रोटी किंवा नान खाऊ नका.